व्ह्यू आहे यार, डोंगरावर चढणार आहात. सो कसं काय गायजांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज आपण जाणार आहोत कुठेतरी फिरायला, एक अशा स्पॉट वरती जो स्पॉट काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहित नाही आहे, विच इज काइंड ऑफ ट्रेकिंग अँड काइंड ऑफ एक्सप्लोरिंग. सो चला आपण पटकन जाऊया. आता वाजले 10 आणि मी रेडी झालीये आणि माझे फ्रेंड्स येत आहेत आणि आता आपण निघणार आहोत. सो बाहेर भेटूया. फायनली आम्ही पोहोचलोय आणि प्लेस बघून तुम्ही ऍक्च्युली खूप सरप्राईज व्हाल. आम्ही आलो आहोत मलंगडला, जिथे आमची ट्रेकिंग पण होणार आहे, व्ह्यू पण बघणार आहे आणि धबधबे तर बघा. भारी, इतका भारी आहे, डोळ्यांना सुकून देणार आहे. आणि इथून आम्ही, हे रोपवे आहे जिथे इथे आय गेस तिकीट्स भेटतात आणि मग इथून आम्ही रोपवेनी वर जाणार आहोत. आणि वर गेल्यानंतर थोडासा ट्रेक आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्पॉटवरती पोहोचणार आहोत. तिकीट काउंटर बाहेर आहे, जिथे आपण तिकीट्स काढले आहेत. अडल्टसाठी 150 आहे आणि मायनरसाठी 75 आहे ना, 75. आणि हा त्यांचा वेटिंग लॉज आहे, तिथे आपल्याला वेट करायचं आहे तोपर्यंत ते राईड सेट आहे. बस ते ग्रुप मध्ये घेऊन जातात, समथिंग 10-15 आहे. असे ग्रुप हे करायचं. तर अजून ती वरून खाली आली नाही, तो आम्हाला इथे आता वेट करावं लागेल. आपण थोडा वेट करूया, तोवर तुम्ही इकडचा व्ह्यू बघून. सो ही आहे फनिक्युलर रूट वे, ज्यातून आम्ही आता डोंगरावर चढणार आहोत. जे डोर्स क्लोज झाले आहेत आणि आता काहीच वेळामध्ये हे चालू होणार आहे. फायनली सुरू झाले. आपली काय याला काय बोलतात, फनिक्युलर, आपली फनिक्युलर सुरू झाली. काय व्ह्यू आहे यार, कसं जसं आम्ही वर जातोय ना, तसं तसं आम्हाला धबधबे दिसत आहेत. फायनली आर डेस्टिनेशन आला, आम्ही वर जाऊन पोहोचलोय आता.
बेसिकली आपण रोपवेची तिकीट काढल्यानंतर इकडचा जो गेट आहे वर जायचा त्या गेटवरती पण 5 रुपीज इच पर्सन अशी तिकीट काढावी लागते आणि त्यानंतरच एंट्री आहे. आणि आता चालत चालत जायचंय. रोपवेचा सफर इथपर्यंतच होता. आता आपल्याला वरती ट्रेक इन द सेन्स चालत चालत वर जायचंय. असा काहीसा रस्ता आहे. काही ठिकाणी स्टेअर्स आहेत आणि काही ठिकाणी असं प्लेन रोड आहे. रोड इन द सेन्स मातीचा रस्ता आहे. इथे लोक राहतात पण लाईक तुम्ही बघू शकता घरं आहेत. मला काहीतरी दाखवू. एक मिनिट इकडे. सो आम्ही इथे आलेलो. इथे शंकराचं मंदिर होतं. छोटूसं मंदिर होतं. आणि आता जो हिडन स्पॉट जो आम्ही शोधतोय तो अजूनही हिडनच आहे. बिकॉज आम्हाला माहित नाहीये कुठे आहे. बिकॉज इथे गुगल मॅप चालत नाही. इथे काही कळत नाहीये कसं जायचं. बट स्टील आम्ही विचारून जातोय. बिकॉज इथे बस्ती सुद्धा आहे. सो त्यांना विचारून आम्ही जातोय. एकदम वर गेलो तर तिकडे दर्गा आहे. आणि त्याच वेच्या आधी राईट टर्न मारलं की आपल्याला हे शंकरचं मंदिर भेटतं. एक आपल्याला भेटायला कोण आलं. एखाद्याने उडवलं ना. बिचारे. इथून रोपवेच्या त्या बाजूला सगळे मंदिर आहेत जे आपण बोललो की शंकराचं मंदिर आहे. देन दर्गा आहे. आणि त्याच्या ह्या बाजूला आय मीन राईट साईडला ते सगळं आहे आणि लेफ्ट साईडला आता आपण जातोय. इतकं भारी वेदर आहे. इतकं भारी आहे. माझे केस इग्नोर मारा बिकॉज इथे खूप मस्त वारा सुटलाय. सो इतकं भारी आहे ना की इथेच एवढं पीसफुल वाटतंय. पुढे जाऊन तर कायच असेल. फॉलो मी. हे असं आपल्याला उतरत खाली जायचं आहे. आय गेस ते स्पॉट खाली आहे एकदम तिकडे. फायनली तो हिडन स्पॉट कळला आहे कुठे आहे. सो असंच आपल्याला सरळ जात जायचंय आणि आपल्याला इथे थोडासा काळोख टाईप मध्ये वेदर झालाय बिकॉज पाऊस पण भरलाय म्हणून मी तुम्हाला थोडी काळी दिसत असेल. बट फायनली आम्हाला तो स्पॉट भेटलाय जिथे आम्हाला जायचंय. जे मी तुम्हाला मागे दाखवलं. आणि आता आम्ही चालतोय. आधी तर आम्हाला कोणच पब्लिक दिसत नव्हती. आता कुठे आम्हाला थोडी पब्लिक दिसते. लेट्स सी. फायनली एवढे सीड्या उतरून चढून चिखलामध्ये पाय देऊन शेणाला उडवून आम्ही फायनली स्पॉटवर पोचलोय. वाघेश्वरी. इथे आहे वाघेश्वरी देवी पुरातन मंदिर. आणि आम्हाला जायचंय कुठे ते तुम्ही बघा. पुढे कळेल. A few moments later. आणि अशा प्रकारे आमचा लॉस झालेला आहे बिकॉज जिथे आम्हाला जायचं होतं ते अजून नाही आलं. आम्ही काहीतरी भलत्यालाच आमचं स्पॉट समजून थांबलो होतो. किधर आहे हे स्पॉट. म्हणून हिडन स्पॉटला जाताना ना जरा नॉलेज घेऊन जायचं बिकॉज
अशा ठिकाणी नेटवर्क जरा कमी असतात आणि मग असे लोचे होतात. फायनली आम्हाला भेटलंय. आम्हाला घंट्यांचा आवाज तर आलाय. आय होप आमचं स्पॉट ही तेच असेल आणि One eternity later. यार आमचा हर एक ह्याच्यावरती लॉल होतंय. हर एक ह्याच्यावरती लॉल होत. आणि असे स्टेअर्स वरून खाली जाते तर आपल्याला इथून रेवावाल्या रूटनी जायचंय, जो लिटरली जंगलवाला रूट आहे. रस्ता बघा कसा आहे इकडचा. आता जोवर आम्ही येत होतो तोवर तर ते रस्ते सगळे स्टेअर्स वाले होते. स्टेअर्स उतरून यायचं आणि तिथूनच एक लेफ्ट घेऊन हा रस्ता आहे जो त्या हिडन स्पॉटला जातो. आता प्लीज तो हिडन स्पॉटच येऊ दे समोर. खूप वेळापासून लॉलच होते आमचा. प्लीज लुक ॲट द व्ह्यू. आता कुठेतरी वाटते की आम्ही मे बी स्पॉटवर पोहोचलो. लेट्स होप फॉर द बेस्ट. भाई नेवर एंडिंग ए ब्रो फोन आण लवकर. करून आल्यानंतर थोडासा ब्रेक घेऊन आम्ही जाणार आहे त्या स्पॉटवर. व्ह्यू व्ह्यू बघून मी ब्लँक झाली. काय झाडी, काय डोंगर, काय वारा, एकदम ओके मध्ये. डोळ्यात गेला कोक. फायनली पाऊस आला. कधीपासून वाट बघत होतो बिकॉज ह्या स्पॉटवरती पाऊसच खूप मिसिंग होता अँड फायनली पाऊस आला. हा मी रेनकोट घातलाय बिकॉज सर्दीची साथ आहे आमची. गाईज फायनली आम्हाला तो स्पॉट भेटलाय तिथे आम्हाला जायचं होतं आणि तो स्पॉट बघून तुम्ही सुद्धा खूप म्हणजे तो स्पॉट बघून खूप भारी वाटणार आहे. एवढे कष्ट केलेत, अजून पण पुढे खूप कष्ट आहेत त्या स्पॉट पर्यंत पोहोचायला. लेट मी शो यू. तिकडे आहे तो स्पॉट. तुम्हाला लांबून दिसतोय का मला माहित नाही कारण की मी दाखवणार सुद्धा नाहीये. मी तिथे गेल्यानंतर दाखवणार. बट तो आहे आमचा स्पॉट, फायनल डेस्टिनेशन. हा आहे तो स्पॉट. काय व्ह्यू आहे. गाईज तुम्हाला एक क्यूट असा मोमेंट दाखवू का. लिटरली ती पोज मध्ये उभी आहे. तिला असं वाटतं की तिचेच फोटो काढताय. हर एक फोटो मध्ये मॅडम आलेत. गाईजांनो आत्ता इकडचा व्ह्यू बघा. भाई समोरचं काही दिसतच नाही. स्टार्टिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कसा व्ह्यू होता आणि आत्ताचा व्ह्यू बघा. काहीच दिसत नाहीये, काहीच नाही. गाईज आम्ही आता घरी जायला निघालोय आणि इथे आता असं ऍटमॉस्फिअर झालं, असं क्लायमेट झालंय की पूर्ण लिटरली पूर्ण लिटरली फॉग आलाय आणि काहीच दिसत नाहीये. लिटरली आम्ही कुठून आलो होतो हेही आम्हाला दिसत नाही. लेट मी शो यू. पूर्ण रस्तेच ब्लर झालेत ब्रो. आम्ही जाणार कसे आहोत आता. आता ही खरी ट्रेक असणार आहे की घरी जायला रस्ता कसा शोधायचा. आम्ही जसे जसे वर चढतोय आमची कॅपॅसिटी संपत चालली. पण रस्ता काही संपत नाही.
उतरताना काहीच वाटलं नव्हतं. तो स्पॉट बघायची खूप एक्साइटमेंट होती. पण आता वर जाताना जाम नाकीनव आलेत. एक तर पाऊस त्यात सुरू झालाय. इथून निघताना सुद्धा ते आपण जे तिकीट्स काढले होते तिकीट्स दाखवावे लागतात. आणि वन ऑफ माय फ्रेंड पॉकेटमध्ये तिकीट ठेवून आम्हाला बोलतो, शोधा, आम्ही तुमच्याकडे ठेवलं आहे, मी तुझ्याकडे ठेवलंय, मी तुझ्याकडे ठेवलंय. माझी पूर्ण तलाशी घेतल्यानंतर कळलं त्याच्या पॉकेटमध्ये होता. फायनली आम्ही रोपवे मध्ये बसलोय. आता खाली उतरत आहे बस. आमचं आता वर झाड आहे आणि आता एक्सट्रॅक्ट जाताना सुद्धा आमच्या कोचमध्ये कोण नव्हतं आणि म्हणजे वर जाताना सुद्धा आमच्या कोचमध्ये कोण नव्हतं आणि आता खाली येताना सुद्धा आमच्या कोचमध्ये कोणच नव्हतं. अशा प्रकारे आम्ही मलंगड फिरून खाली आलो आहोत. आता आम्ही घरी जायला निघालोय. मे बी कुठेतरी मध्ये थांबून काहीतरी मध्ये जाऊन काहीतरी खाऊ आणि मग थेट घरी जाऊ. सो दिस इज अप फॉर टुडे. लेट मी नो तुम्हाला हा व्लॉग, आजचा व्लॉग कसा वाटला आणि अजून असे कोणते कोणते प्लेसेस आहेत जे तुम्हाला वाटतं की मी एक्सप्लोअर करावे. तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी ते नक्कीच एक्सप्लोअर करेन बिकॉज मला ते खूप आवडतं. सो या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत जा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.